नमस्कार मित्रांनो. आज आपला मालवण टूरचा तिसरा दिवस. काल जरा पावसाने गडबड केली, त्यामुळे आपण रत्नागिरी स्किप केलं, देवगडकडे आलो. इकडे आपण दोन सेटअप सेट केले, परंतु त्यामध्ये बराचसा प्रॉब्लेम होता. कच्चे पब्लिक करू शकत नाही आपण, तर प्रत्येकाची प्रायव्हसी आणि कुणाची बदनामी हो असं काय आपण वागत नाही. त्यामुळे आपण कालचे दोन यांचे व्हिडिओ नाही केले, एकाच मागे सेटअप दोन्ही होते ते. आणि त्यानंतर आपण देवगडला जरा एन्जॉय केलं, स्टे केलं देवगडला, कारण देवगडला आपलं हक्काचं घर आहे, आपली हक्काची माणसं आहेत. ते पण एक जुने साऊंड व्यावसायिक आहेत आणि त्यांचं साऊंड असताना आपली ओळख झाली. ते तेव्हापासून जवळजवळ 2009 पासून आपले कॉन्टॅक्ट आहेत, चांगले घरचे संबंध आहेत. मग त्यांच्याकडे स्टे केलं काल, थोडा एक्सप्लोर केला देवगड पण. आणि त्यानंतर सकाळी आपण लवकर निघणार होतो, परंतु रात्री समजलं आपल्याला का बोटी फिशिंगला गेल्यात. कारण गेले कित्येक महिने बोटी जात नव्हत्या फिशिंगला, वादला मुले पण, आणि समुद्र खवळलेला असल्यामुळे जात नव्हते. तर काल बोटी गेल्या होत्या फिशिंगला, मग त्यामुळे आपण थांबलो सकाळी जरा, कारण बोटी गेल्या म्हणजे लगेच फ्रेश मच्छी भेटते. सकाळी थांबलो आपण, पण थोडंसं आपल्याला निराश व्हावं लागलं, कारण ज्या बोटी आल्या त्या बोटीनं फक्त बागडाच भेटला होता. सगळ्यांना सेम टू सेम बागडा भेटला होता, अशी वेगळी मच्छी काही नव्हती. तरी पण आपण बागडा घेतला, कारण इकडची मच्छी एकदम फ्रेश असते, ताजी असते. तुम्ही स्टेटसला बघितलं असेल, एकदम फ्रेश मच्छी काढतात. त्याला बागडे पण घेतले थोडेसे आपण. सरगा घेतला, म्हणजे आपल्याकडचा हलवा आणि सौंदर्य थोडेसे भेटत ते घेतले. असे मिक्स मच्छी घेऊन निघलो. आता आपण चाललो रत्नागिरीला. जो आपला कालचा एक सेटअप आपण स्किप केला होता पावसामुळे, कारण रत्नागिरीला खूप पाऊस होता. आता आपण चाललो रत्नागिरीला, तो सेटअप ट्यून करू. तिथून एक चिपळूणला विजिट आहे परत एक, ते करून मोस्टली आपण रिटर्न होणार आहोत. बघूया आता मध्ये तुम्हाला काय काय दाखवता येतंय, आणि रत्नागिरी सेटअपमध्ये तुम्हाला काय दाखवता येतं बघू आता. चला भेटू आपण रत्नागिरीला डायरेक्ट सेटअपवर. आपण तिथे पोहोचायला सेटअप रेडी होता. मग लगेच वेळ न वाया घालवता आपण बिफोरची साऊंड सिस्टम ऐकून घेतली, कारण त्यांचा साऊंड आधी काय होता आणि आपण काम केलं काय झाला ते आपल्याला ऐकल्याशिवाय कळत नाही, म्हणून आपण पहिलं ते ऐकतो. परंतु यांच्या टेस्टिंगच्या टायमाला एवढा साऊंड म्हणजे कर्कश होता की गाण्याचे वोकलही कळत नव्हते, गाण्याचे म्युझिकही कळत नव्हते. आणि त्यानंतर आपण जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेत त्याच्यामध्ये तर अजूनच म्हणजे गाणं काय चालू आहे ना काय काय चालू आहे ते काय कळत नव्हतं, म्हणून तुम्हाला त्या क्लिप्स ॲड नाही केल्या. मग ते झाल्यानंतर आपण आपल्या कामाला सुरुवात केली, आणि त्यांना त्यांच्या सिस्टममधले जे काही प्रॉब्लेम्स होते, जो रिझल्ट होता त्याच्या मागची कारणं काय असतील ते सगळे आपण त्यांना समजून सांगितली आणि आपल्या कामाला सुरुवात केली. कारण आपण प्रत्येक सेटअपला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो, पण त्यातले मोजक्याच क्लिप आपण पब्लिकली ओपन करतो, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ट्राय करतो काहीतरी वेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. कारण प्रत्येक व्हिडिओ सेम सेम करून फायदा नाही, आणि जो माझा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा तो मी एका ह्याच्यात देऊ शकत नाही. आणि लोकांना कुठली गोष्ट इझिली आणि लगेच भेटली, फास्ट भेटली, तिची व्हॅल्यू नसते. म्हणून आपण गणित तसं केलेलं आहे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक 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 पॉईंट आपण खोलत जाऊ. आणि मित्रांनो, आता परत जे व्हिडिओ पॉईंट खोललेत ते आपल्या याच्यातले 5% पण नाही, तरीसुद्धा सांगायला मला आनंद होत आहे की आपल्यामधले बऱ्यापैकी आपले सबस्क्रायबर आपली पद्धत शिकायला लागलेत फक्त व्हिडिओ बघून. पण ज्याची खरंच शिकायची इच्छा असते ना तो बरोबर शिकतो. कारण मित्रांनो, असे उदाहरणं भेटल्यात ना, मला खरंच आनंद होतो आहे. त्यातले आपले काही सबस्क्रायबर आहेत आपले, जे आपल्या बॅचला जॉईन झाले होते, कारण आपली पद्धत जे शिकलेत ते बरोबर शिकलेत की नाही शिकलेत हे क्रॉस चेक करायसाठी ते आले होते. मग मित्रांनो, खरंच आनंद होतो आहे. आता कालचाही ब्लॉग पडल्यानंतर आपल्याला बरेचसे फोन झाले, त्यांचंही तेच म्हणणं आहे का अशी माहिती कोण देत नाही. तर मित्रांनो, आपण नक्कीच अजून पुढे प्रयत्न करू तुमच्याबद्दल अशी माहिती आणण्याची, कारण ज्ञान एक अशी गोष्ट आहे जी वाटल्याने वाढते, शेअर केल्याने वाढते. आणि याचा मला स्वतःलाही खूप चांगला अनुभव आला आहे, कारण जेव्हापासून आपण यूट्यूब चालू केलं आहे त्याच्या मागची कारणं वेगळी होती, पण आपल्यालाही बरंच काही नवीन नवीन शिकायला भेटलं याच्यामार्फत. कारण जे आहे ते हकीकत माणसाने आयुष्यभर शिकत राहावं. म्हणजे मी जिथे जातो ना तिथे समोरचा काय चुकला असेल ना त्यातूनही आपल्याला शिकायला भेटतं का त्यांनी काय चुक्या केल्यामुळं काय झालं ते आपण चुक्या करायच्या नाही. आता हा सेटअप आपण आपल्या पद्धतीने पूर्ण चेक केला, पूर्ण ट्रेसेस घेतले, फेजिंग चेक केली. अख्ख्या सेटअपमध्ये तर एकही प्रॉब्लेम नव्हता. सगळं वायरिंग वगैरे, क्वालिटी सगळं एकदम ओके होतं. फक्त त्याने एच एफसाठी 2 मशीन वापरल्या होत्या. म्हणजे जी मशीन प्रेशर मिडला आहे त्याच्या एक चॅनलला एच एफ होते, आणि बाकी एच एफसाठी दुसरी ॲम्प होती.
त्या दोघांमध्ये थोडासा टोनचा फरक होता. बाकी बघितलं तर अख्ख्या सेटअपमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. एकदम सेटअप ओके होता. ऑल इक्विपमेंट ओके होते. पण तरी पण त्यांना पहिल्या याला रिस्पॉन्स भेटत नव्हता. त्याचं कारण असं होतं का समोरच्यानी प्रीसेट तसा बनवला होता आणि त्यांनी केलेला प्रीसेट कोणी कॉपी करू नये, बघू नये म्हणून त्यांनी लॉक केला होता. पूर्ण क्रॉसवर लॉक केला होता. एवढी मेहनत लोकं घेतात क्रॉसवर लॉक करायला. माझं एक प्रामाणिक मत आहे, थोडी मेहनत सेटअपवरती पण घ्या. याने पूर्ण क्रॉसवर लॉक केलेला. आपण त्याला हार्ड रिसेट मारला. पण हार्ड रिसेट करण्याआधी एकदा आपण फ्रिक्वेन्सीने ग्राफ काढला त्याचा प्रत्येक कंपोनंटचा. कारण आपला दुसरा ऑप्शन नव्हता बघायला. कारण त्यांनी पूर्ण लॉक केला होता. सॉफ्टवेअर पण लॉक करून ठेवला होता. त्यामुळे आपल्याला ते बघता येत नव्हतं. पण आपण किती लॉक असेल, किती काय असेल तरी आपल्याला कळतं समोरच्याने काय प्रीसेट मारलाय ना काय नाही. तर आपण जेव्हा ग्राफ चेक केला तेव्हा कळलं त्यांनी काय चुक्या केल्यात काय नाही ते आपण समोरच्याला दाखवून दिल्या आणि मग आपण आपल्या परीने कामाला सुरुवात केली. आणि मित्रांनो, तुम्हाला फायनल टेस्टिंगमध्ये तुम्हाला कळणारच आहे की रिस्पॉन्स काय येतोय काय नाही. तर त्यामुळे आपण जास्त त्यावरती बोलणार नाही. कारण काय होतं, आपल्याला खोटं बोलता येत नाही आणि खरं बोललं लोकांना मिच जमतात. पण मी आतापर्यंत जेवढे बघितलेत ना, लॉग असे मारतायत ना का कोणी क्रॅक नाही केलं पाहिजे. हार्ड रिसेट शिवाय पर्याय नाही. मग एवढं तुम्हाला जर नॉलेज आहे, मग तुम्ही प्रिसेट का ओके मारत नाही? माझं बॅचमध्ये मी लॉक करायला शिकवतच नाही. पासवर्ड कसा टाकायचा शिकवतच नाही. कारण ते महत्त्वाचं नाही आहे. त्या कंपनीमध्ये आपला रिझल्ट चांगला काढता आला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. तर आपला फोकस तो असतो क्लासमध्ये पण. आपण लॉक करणं शिकवत नाही. फक्त प्रिसेट मारायला आपण ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यावरती फोकस करतो आणि एंडिंगला आपण लॉक कसा खोलायचा, हार्ड रिसेट, सॉफ्ट रिसेट कसे काय आपण हे सगळं शिकवतो. पण पासवर्ड टाकायला आपण शिकवत नाही. कारण बऱ्याच जणांचं काय होतं, लास्टला पार्ट तो येतो लॉक करायचा आणि मग त्यांच्याकडे त्यांचा फोकस राहतो आणि बाकी ते विसरून जातात. कारण मी आतापर्यंत 2-3 सेटअप बघितलेत ज्यामध्ये आपल्याला सेम प्रॉब्लेम भेटला होता. लॉक चांगला केला होता पण प्रिसेट नाही. कॉम्पिटिशन येईल तेव्हा तुला फक्त प्रेस्टिमेट खोलायचे पाहिजे तेवढे. असे कधी काही आलं कॉम्पिटिशन आलं किंवा ओपन एरियात आवड पाहिजे, तू हे आणि हे याशिवाय तू करू शकतो. आई तुला मी चार्ज याच्यात जेव्हा तू याच्यात घेशील ना जास्त, त्याच्यावर अजून ऑर्डर देतो सेम आणि तुझ्या 2 याच्या पण चालू राहत्या. ऍटलीस्ट माझ्या या हिशोबात तुझ्या आहे ना, आता तुझ्याकडे 8 याचे पाहिजे फ्रेशर मिड आणि मिडच्या हिशोबात. बरोबर. 6 मध्ये तुझा चार्ज चालू आहे. बरोबर आहे. तुला वाटलं तुझ्या एका टॉपमध्ये किती याचे बसणार आहेत? 4. बरोबर आहे. मग तू 4 याच्याचा जर नेटवर्क घेतलास ऑडिओ सोनिकचा, तू माझा व्हिडिओ बघ, तर तुझ्या एका मशीनवरती तुझ्या 8 याच्यात चालते. एकाच मशीनवर. म्हणजे तुझा हा चॅनल वापरायची गरज नाही आणि तुझा मशीन तुला सेपरेट मशीन घ्यायला गेलास तू तुझ्या 30,000 जाणार. बरोबर आहे. त्याच्याऐवजी तू ते नेटवर्क घे, 2च नेटवर्क घे, 8 याच्यात चालते तुझ्या. तुझ्या एका मशीनमध्ये होऊन जाईल काम आणि मग तुझ्या याच्या बाहेर अजून वाढ. बरोबर. म्हणजे तुझा खर्च कमी होईल आणि तुझी थप्पी पण कमी राहील. मशीन घेतलीस 30,000 ती प्लस एक थप्पी वाढेल तुझी, तुला थप्पी वाढणार नाही. आता तुम्हाला या आवाजावरनं समजलं असेल, थोडा माझा माईकचा प्रॉब्लेम झाला होता. लाईव्ह शूटिंग करताना थोडा माईक बरोबर कनेक्ट झाला नव्हता, त्यामुळे तो आवाज खूप खराब होता. म्हणून आपण मोस्टली आता बाहेरून ऑडिओ देतोय आणि त्याचमुळे आपल्याला हे जे मेसेज आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायला भेटलं. कारण बऱ्याच दिवशी बोलायचं होतं, डोक्यात होतं, पण एक सेपरेट ब्लॉक करायला लागला असं त्यासाठी. मग आता ह्या याच्यामध्ये आपण साऊंड सेट करताना त्या जास्त माईकचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो ऑडिओ बरोबर नव्हता. म्हणून तुम्हाला बाहेरून वॉइस देतोय. साऊंड चेकच्या पहिल्या ट्रॅकला कदाचित कॉपीराइट येऊ शकतो. जर आला तर आपल्याला तो ऑडिओ म्यूट करायला लागेल, तर ट्रिम करायला लागेल. पण आपण ऑडिओ म्यूट करू. कारण तुम्ही त्यांचे चेहरे नीट बघा. त्यांचे चेहरे तुम्हाला सांगतील त्यांना सेटअप प्रीसेट आवडलाय की नाही आवडलाय. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया.
कन्हैया अवचित येता कृष्ण कन्हैया झाली त्रेधा त्रेधा मनाला झाली कृष्ण सखाची गाना मनाला झाली कृष्ण सखाची गाना मनाला झाली कृष्ण सखाची गाना चुम चुम पायी वाजे घुंगुर धूम तक्का कतक्का धूम तक्का कतक्का धूम तक्का कतक्का चला मित्रांनो, आपला आजचा तिसरा दिवस मालवण ट्रिपचा. त्याच्यामध्ये आपण काल हा स्पॉट स्किप केला होता. तर इथे भरपूर वारा पाणी होता म्हणून स्किप केला होता. मग आपण देवगडला गेलो, तिकडनं आलो. आता आपण हा प्रेसेट सेट केला आहे. त्यांचा सेटअप तिथून घेतला जाईल ऑलरेडी. त्यानंतर काही सेट करून घेतलेला, बरोबर आहे. पण त्यांना ती थोडंसं क्वालिटीचं ऑर्डर होतं का साऊंड क्लिअर नाही. पब्लिकची त्यांना कंप्लेंट होती मोस्टली का साऊंड आम्हाला ऐकत नाही तुमचं हे ते, म्हणून ते आपल्याला बोलवलं. तर आता आपण आपल्या हिशोबात सेट केला, पूर्ण तुमचा क्रॉसवर रिसेट मारला. म्हणजे जुन्या सेटिंगचा काही चर्चा केली नाही. त्यानंतर आपण सेट केला. आता आपण सेट करण्याआधी पण तुम्हाला सेम गाणं ऐकवला. सेट केल्यानंतर पहिला तोच गाणं लावला. आधी गाण्याचे वोकल कलर होते, म्युझिक तर कळतच नव्हते काय चालू आहे काय नाही. पण गाणं पण कुठलं चालू समजत नव्हता. एवढा गोंगाट होता आणि एवढा म्हणजे एक प्रकारचा इको दिला होता, अशा टाईपमध्ये होतं. आता तुम्हाला गाणं क्लिअर ऐकायला भेटला? हा नक्की नाही, जे आहे ते फ्रँकली बोला. कारण तुम्ही मला एवढ्या बोलवलंय म्हणून हे नाही, पण तुम्हाला जे वाटलं जे ते सांगा. कारण तुम्ही सेटलला पैसे टाकलेत, तुम्ही मला किती पैसे मोजलेत? 25. बरोबर आहे. मग तुमच्याकडे 25 घेतलेत, मग ते 25 जागी तुम्हाला क्वालिटी भेटली का? 100% पहिला आम्ही जरी इथे पुढे जरी उभं राहिलो तरी हा. टॉपलाईन एवढी कानाला खायची ना. हा. पण म्हणजे असं वाटत प्रेशर मध्ये पब्लिकचा over पण, गेलं. आता इथे जिथे उभा राहा, लांब उभा राहा, सेमच आवाज, नक्की एकदम क्लीन, नक्की. बेस वगैरे बेस बेस शेवट एकदम. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं याच्यात म्हणजे कस्टम सेटअप मध्ये पण एवढा क्लीन सेटअप येईल. हा. एक नंबर झाला, नक्की 100%. तुम्ही खुश आहात? 100% म्हणजे घेतलेला निर्णय आणि रिस्क. कारण तुम्ही जे माझे युट्यूबचे व्हिडिओ बघत होते, प्रत्यक्ष तुम्ही माझा अनुभव घेतला नव्हता. तुम्ही युट्यूब विषयात ठेवून तुम्ही मला बोलवला, 100%. मग रिस्क घेतली. आपल्या बरोबर सर दुसरा सेटअप वाले पण आपल्या बरोबर आहेत. यांचा पण सेटअप आहे का? ओके. तुम्हाला कसं वाटलं साऊंड? एक नंबर. फरक डिफरंट जाणवला तुम्हाला? नक्की. काय अजून चेंजेस करायला पाहिजेत? कारण मी केलं माझ्या हिशोबात. तुमच्यात माझ्या जवळ 400 किलोमीटरचं अंतर आहे. तर प्रत्येक एरियानुसार चॉईस बदलते. आधी तुमचा तुम्ही लट्टा चालू नाही आला, मग साऊंड चेक माहीतच केलं. बरोबर. पण तुम्ही परत तुमची गाणी पण लावले. हो लावलं. म्हणजे असं नाही का माझी गाणी लावून क्लिअर दाखवलं, तुम्ही तुमची गाणी लावले. तुम्हाला काय फरक वाटला? एक नंबर. ओके, दिल खुश आहेत. एक नंबर. हा म्हणजे तुम्ही आल्याचं तुम्हाला बोलवल्याचं काहीतरी फायदा झाला नक्की फायदा ना. आणि ह्याच्या पुढे पण सांगू शकतो की सरांना तुम्ही जर तुमचा सेटअप ट्युनिंग करायचं असेल 100% सरांना तुम्ही बोलवू शकता. आता प्रेशर चालू आहेत? आता प्रेशर मीट चालू आहे. काय बंद केलेत का आपण? असं नाही का बाबा क्लीन दाखवडी प्रेशर बंद केलेत? सुद्धा क्लीन हा. वाजतायत. किंवा तुम्हाला असं वाटलं की व्हिडिओ करताना मी आवाज कमी केला मुद्दाम? काय नाही तसं काय विषय म्हणजे काय केल्याचा तो म्हणजे कमेंट पण आहेत अशा का नाही व्हिडिओ करताना आवाज कमी करून ठेवतात म्हणून क्लीन आवाज येतोय. नाही. नाही आहेत ना मशीन फुल लेवलला? लेवलला बोलले कुठली मशीन क्लिपिंगला लावून दिले? अजिबात. विदाउट क्लिपिंग, लाऊड आणि क्लिअर आहे. बरोबर आहे. आपला तो फंड आहे. हो इक्विपमेंट डॅमेज न करता. कारण आपण जे खर्च केलाय आता चालू शोला परत तुमचा इक्विपमेंट डॅमेज झाला झाला बरोबर. हो क्लिपिंग मुलं कशा मुलं तर तुमचं नाव पण खराब, काम पण खराब, हो. प्लस पैसा पण खराब. रिपेअरिंगला पण कसे येणार परत तुमची समजा उद्या ऑर्डर असेल परत तुम्ही काय करणार? मग आपण काय करतो, लाऊड प्लस क्लीन बरोबर. आणि प्लस सेफ बरोबर. या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन आपण करून द्यायचा प्रयत्न करतो आपल्यापर्यंत. त्याचे आपण पैसे घेतो. नाही तुमच्या एरियामध्ये तुम्हाला 5-6 हजारामध्ये कोणी भेटला असता, तुम्ही एवढे 25 दिलेत मला, त्याचे तुम्हाला फायदा झाला पाहिजे. हा माझा विषय, 100%. बाकी काय नाही. नक्की तुम्ही खुश आहात? एक नंबर. हा एक नंबर. आपल्या सबस्क्रायबरला काय सांगाल तुम्ही? काय म्हणजे आता जर तुम्हाला ट्युनिंग करायचं तुम्हाला सांगितलंच त्याप्रमाणे
तुमचा म्हणजे प्रत्येक सेटअप भले तुमचे एक वेळेला पैसे जातील पण 100% तुम्ही त्याच माणसाकडनं करून घ्या अशी अशी आमची इच्छा आहे. बरोबर रत्नागिरीत आम्ही पहिल्यांदा केलेलं आहे हो आणि 100% तुम्ही करा. करा, हो. 100%. रत्नागिरीचे आपले अजून 2 कामं आहेत. त्यांनी पण कॉल केला होता. मी त्यांना तुमचा नंबर दिला होता डायरेक्ट. बरोबर. बोला साईरा साऊंड म्हणून, बाकी नाव माहिती नाही मला. साई 20 असं नाव येते सांगितलं त्यांना. का तुमचं नाव पण नव्हतं विचारलं. तुमचं नाव तुम्हाला मी आता विचारलं, कारण आपल्याला असं आहे काम महत्वाचं आहे, बरोबर. नाव नाही. बरोबर. काम चांगलं असेल तर नाव चांगलंच होतं. नक्की खुश आहेत तुम्ही? 100%. हा 100%. तर चला मित्रांनो, आता हो. दादा तुम्ही तुमचं नाव, संकेत वांगे. तुम्ही आता जे चालले तर तुम्हाला काय विचारून फायदा नाही. 2 मिनिटं त्याला फक्त सेटअप करा. हा त्यानं पहिलं ऐकू, मग त्यांच्याकडनं जाणून घेऊ, कारण रिस्पॉन्स न बघता आपण विचारणं चुकीचं आहे. हा चला मित्रांनो, आपण आता भेटूया, बघूया. नेक्स्ट आपल्याला चिपळूणला एक व्हिजिट आहे आणि त्यानंतर परत पुढे मानगावचे एक इन्क्वायरी आले, ते बघूया. जेवढं जमेल तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आपण. नमस्कार.